हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? मला वाटते आज लॉकडाऊनचं परत वाढ झाली आपली आता 31 मे पर्यंत. हे ऐकून थोडेसे तुम्ही पण बोर झाला असाल ना, कारण तुम्हाला सगळ्यांनाच आता घरात बसून कंटाळा आलाय. हे तुमच्याबरोबर गप्पा मारताना मला दिसून येतंय. पण बाळांनो, मला असं वाटतं की तुम्ही ह्याचा उपयोग तुम्ही वाचनासाठी करावा आणि जास्तीत जास्त तुम्ही वाचावा अशी अपेक्षा आहे. मी परत एकदा असं तुम्हाला सांगू इच्छिते की भारताच्या राज्यघटनेच्या अभ्यासाचा तुम्हाला उपयोग म्हणजे पार्लमेंटमध्ये पत्रकारिता करण्यासाठी खूप होईल. त्याचबरोबर लोकल लेवलला सुद्धा जेव्हा तुम्ही ह्या फील्डमध्ये याल तेव्हा तुम्हाला भारताच्या राज्यघटनेबद्दल आणि पॉलिटिक्सबद्दल माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण जर ते आर्टिकल्सच तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही त्याचं अवलोकन किंवा विवेचन व्यवस्थित करू शकणार नाहीत. विथ दिस बॅकग्राऊंड फ्रेंड्स, टुडे वी आर इंटरेस्टेड टू स्टार्ट टू सी द युनियन ज्युडिशरी. द युनियन ज्युडिशरी मीन्स द सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट आज आपण बघणार आहोत. मी तुम्हाला मागच्या वेळेलाच सांगितलं होतं की आज आपण सुप्रीम कोर्ट सुरू करतोय. द सुप्रीम कोर्ट सुरू करताना त्याचे आर्टिकल्स काय आहेत फ्रेंड्स, तर ते 124 to 147 डील्स विथ दिस. मग द युनियन ज्युडिशरी म्हणजे काय? आय ऑलरेडी स्टेटेड अँड आय एम ऑलवेज सेइंग यू की अवर सुप्रीम कोर्ट is a guarantor and protector of our constitution. You know very well there are three organs. What is that? Executive, legislative and judiciary. Executive, president is head to exercise his power directly or through his subordinate. Legislatures, legislation means the parliamentary members who makes law for us, then these persons are called as the legislatures, and then that is called as a legislation. And last is the judiciary. Not last, these three organs are equal one. Then judiciary means the Supreme Court, that is the guarantor and protector of our constitution. I would like to say another statement that our Supreme Court is a guardian of our fundamental rights. You know very well, when there is a misuse of fundamental rights, then we are challenging these fundamental rights either in a High Court or in a Supreme Court under Article 226 in a High Court and 32 in a Supreme Court. With this background, today we are interested to see the Supreme Court. सुप्रीम कोर्टच्या बाबतीत आपण असं बघणार आहोत की सुप्रीम कोर्टमध्ये किती जजेस आहेत, किती असतात. जेव्हा सुप्रीम कोर्ट अस्तित्वात आलं ॲट दॅट टाइम इन स्टील 1977 देर वॉज ओनली 7 जजेस. Then the judges are increasing. Recently in 2019, one amendment bill has been passed related to the increasing the numbers of judges in the Supreme Court. Then there is a 34 maximum limits of the 34 आहे. Today Justice Sharad Bobde is a Chief Justice for us. He is 47th Chief Justice of Supreme Court. ओके, म्हणजे मग हे त्यांची सुरुवात झाली. Then who appoints the judges? Who appoints? President appoint करतात. Who appoints the Chief Justice? President appoints the Chief Justice. Then तुमच्या मनात लगेच प्रश्न यायला पाहिजे, whether President exercise his power independently, because we already seen Article 74 that says that President shall exercise his powers to take aid and advice from Prime Minister and his cabinet ministers. मग इथे प्रेसिडेंटचा परत होल्ड राहतो का, की बाबा का लेजिस्लेचरवाल्यांचा, पार्लमेंटरी मेंबर्स ज्यांची प्रायोरिटी डॉमिनेट करते, ज्यांचे प्राईम मिनिस्टर असतात, मग ते त्यांच्या मर्जीतला चीफ जस्टिस निवडतात का, असा प्रश्न निर्माण होतो. दॅन आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे आपली जेव्हा राज्यघटना अस्तित्वात आली 1950 म्हणूया, त्याच्यानंतर 1956ला मिस्टर शेटलवाड यांच्या MC शेटलवाड यांच्या चेअरशिपमध्ये देर वॉज वन कमिटी फॉर्म टू सी की हाऊ टू अपॉइंट द चीफ जस्टिस इन अ सुप्रीम कोर्ट. कारण आत्तापर्यंत आपल्याकडे जे काही चालत आलं होतं की सिनियर मोस्ट जज इन अ सुप्रीम कोर्ट, बट इन 1956 द रिपोर्ट जो दिला गेला त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की नॉट ओनली द सिनियरिटी, यू मस्ट सी त्यांचं केसेस जजमेंट देण्याचा रेशो किंवा एकंदरीत त्यांचं इम्प्रेशन नीड टू कन्सिडर. पण 1956ला even though they are given a report, still 1973 we are not made any kind of a change in appointing the chief justice. We are considering that aspect senior most judge in a Supreme Court. पण ही जी आहे ही चेन 1956ला जरी रिपोर्ट आला तरी ती 1973ला ब्रेक झाली. त्यावेळेला सुप्रीम कोर्टची एक फंडामेंटल राईटची केस गाजलेली होती. ॲट दॅट टाइम हेलर्ट, शेगडे अँड ग्रोवर, these three are a senior most judges in the Supreme Court at that time. पण त्यांना संधी न देता A.N. रॉय
यांना चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट करण्यात आलेलं होतं. फर्स्ट टाइम असं झालेलं होतं. 1956 नंतर 17 इयर्स लॅप्स झाली होती. स्टील दॅट 17 इयर्स वी आर कंटिन्यू फॉलोइंग द रूल्स दॅट सिनियर मोस्ट जज इन द सुप्रीम कोर्ट इज ऍक्टेड एज अ चीफ जस्टिस. पण ही चेन इथे ब्रेक झाली होती आणि त्याच्यानंतर ह्या तिघांनीही रेझिग्नेशन दिलेलं होतं. तेव्हा ही जेव्हा केस रेज झाली तेव्हा गव्हर्नमेंटनी असं सांगितलं की व्हेन ॲट दॅट टाइम गव्हर्नमेंट टेक अ डिफेन्स सेईंग दॅट की येस 1956चं तिकडे आपल्याकडे एक रिपोर्ट आहेच अँड अकॉर्डिंग टू दॅट रिपोर्ट वी आर कन्सिडर ऑल द आस्पेक्ट्स. म्हणजेच वी आर नॉट इंटरेस्टेड टू सी ओनली द सिनियरिटी ऑफ दॅट जज, आम्ही वी आर इंटरेस्टेड टू कन्सिडर ऑल द आस्पेक्ट्स. पहिल्यांदा त्यांनी 17 वर्षानंतर हा इश्यू रेज केला आणि त्याच्यानंतर तो डिफेन्स त्यांनी घेतलेला होता. मग ह्याच्यानंतर म्हणजे ही एक प्रॅक्टिस कशी असते म्हणजे तुम्हाला कळेल की कशी प्रॅक्टिस असते. हे 1973ला हे सगळं झालं. त्याच्यानंतर 1977ला अगेन काँग्रेस डिफिटेड अँड जनता पार्टी इज डॉमिनेटेड. मग जनता गव्हर्नमेंटने परत निर्णय घेतला की नो, आपण आपल्याकडे सिनियर मोस्ट जज इन सुप्रीम कोर्ट जे असतील त्यांनाच आपण चीफ जस्टिस करणार. देन अगेन देअर मेड सम रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑन दॅट इफेक्ट. तर फ्रेंड्स हे थोडंसं जनरल होतं. त्याचबरोबर तुम्हाला सकलाचंद सेठ, आय एम रिपीटिंग अगेन द वर्ड, सकलाचंद सेठ्स केस म्हणून आहे, ती तुम्ही छान अभ्यासायची आहे. त्याच्याबरोबर SP गुप्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया, या दोन्ही केसेस सुप्रीमसी ऑफ एक्झिक्युटिव्ह ह्याच्याशी रिलेटेड आहेत. त्याला जज ट्रान्सफर केस असंही म्हणतात. ह्याचा थोडासा तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर मग व्हॉट आर द नॉर्म्स लेट डाऊन की हाऊ टू अपॉइंट द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. ह्या केसेस झाल्यानंतर मग तिथे काहीतरी क्रायटेरिया ठरवण्यात आला की हाऊ वी अपॉइंट अवर चीफ जस्टिस इन इंडिया. मग ह्याच्यानंतर ह्या गोष्टी झाल्या बेसिक. त्याच्यानंतर क्वालिफिकेशनकडे जाऊ. यू नो व्हेरी वेल चीफ जस्टिस ज्यांची जजेस म्हणून अपॉइंटमेंट होणार मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया, ही और शी मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया और हॅज बीन अ जज इन अ हाय कोर्ट for more than 5 years किंवा he or she is practicing as an advocate in high court for more than 10 years and any other qualification which is prescribed by law and president thinks fit, then that person has given an opportunity to act as a judge in a supreme court. मग असा प्रश्न आहे, आपल्याकडे नाही झालेलं असं, पण अमेरिकेमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जे लॉचे प्रोफेसर होते त्यांना सुप्रीम कोर्टचं जज म्हणून अपॉइंट करण्यात आलेलं होतं. त्यांचं नाव होतं मिस्टर फेलिक्स फ्रँक. he was neither a judge in any high court nor a practitioner, but he was appointed as a judge in a supreme court. But still in India we are not appointed like this. आपण असं कुठल्याही लेक्चररला किंवा प्रोफेसरला अपॉइंट केलेलं नाहीये. तर ह्या जजचं मग किती वयापर्यंत राहू शकतात, तर ते 65 हा त्यांचा एज लिमिट आहे. 65ला त्यांना रिटायरमेंट येते. जर त्यांना इफ ही इज नॉट इंटरेस्टेड देन ही हॅज गिव्हन राईट टू गिव्ह हिज रेझिग्नेशन, पुट फॉरवर्ड हिज रेझिग्नेशन टू द प्रेसिडेंट. ते प्रेसिडेंट समोर राजीनामा त्यांचा सादर करू शकतात. पण समजा इफ ही इज नॉट ॲक्टिंग अकॉर्डिंग टू द लॉ देन देर इज अ इम्पिचमेंट ऑर्डर अगेन्स्ट द प्रेसिडेंट. प्रेसिडेंटच्या विरोधात इम्पिचमेंट ऑर्डर होते. प्रेसिडेंट चीफ जस्टिस, आय एम रिपीटिंग प्रेसिडेंट, सॉरी फ्रेंड्स, चीफ जस्टिसच्या अगेन्स्ट सुद्धा इम्पिचमेंट ऑर्डर होते. इफ इज नॉट ॲक्टिंग प्रॉपरली अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन देन इम्पिचमेंट ऑर्डर त्यांच्या विरोधात होते. मग रिमूव्हल ऑफ द जजेस डॅश म्हणायचं इम्पिचमेंट. ओके, बोथ द हाऊसेसला ॲड्रेस केलं जातं आणि विथ मेजॉरिटीनी ते प्रेसिडेंट बोथ हाऊसेसला ॲड्रेस करतात. अशी व्यक्ती आहे, ह्यांनी असं मिसअप्रोप्रिएशन केलं, व्हॉटेवर मिसयूज ऑफ फंड्स केलाय आणि त्यांना आपल्याला काढून टाकायचे वगैरे. देन मग बोथ द हाऊसेस विथ मेजॉरिटी ते जर पास करत असतील देन काय होतं ते की त्या जजनं काढून टाकलं असं होतं. तर आपल्याकडे रिसेंट घडलेल्या 2 केसेस आहेत. ते जस्टिस सौमित्र सेन आहेत. जस्टिस सौमित्र सेन हे कलकत्ता हायकोर्टचे आहेत आणि दुसरं नाव आहे ते जस्टिस दिनकरन ऑफ सिक्कीम हायकोर्ट आहे. तर ह्याच्यामध्ये जस्टिस सौमित्र सेनांच्या विरोधात मिसअप्रोप्रिएशन ऑफ फंड्स होतं. त्यांनी रेझिग्नेशन दिलं. अर्थात जेव्हा ते इम्पिचमेंट ऑर्डर आली आणि
हे फेस करावं लागणार आहे. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी काय केलं की रेजिग्नेशन दिली. दुसरे आहे ते जस्टिस दिनकरन हु वॉज सॉट टू बी इम्पीच्ड ऑन द ग्राउंड ऑफ करप्शन अँड मिसकंडक्ट. असं त्यांच्या ह्या रिसेंट केसेस आहेत फ्रेंड्स, तुम्ही त्या बघू शकता. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग आणि गाजलेली जर कॉन्स्टिट्यूशनमध्ये जर केस असेल तर दी इम्पीचमेंट ऑफ जस्टिस व्ही रामास्वामी. खूप छानपणे ही केस वाचा, स्टडी करा तुम्हाला वेळ आहे तर. रामास्वामी हे पंजाब पहिल्यांदा मद्रास हायकोर्टमध्ये होते आणि 1987ला ते चीफ जस्टिस ऑफ पंजाब आणि हरियाणा हायकोर्टमध्ये गेले. त्यांच्या विरोधात असा करप्शनचा चार्ज होता, म्हणजे त्यांनी बरेच फर्निचर परचेस केलेलं होतं, एअर कंडिशन होते, कार्पेट्स होते, असं सगळा त्यांच्या विरोधात तो चार्ज होता की बाबा जेवढं एक्सपेक्टेड होतं जजेसला, जेवढी सॅलरी मिळतं त्याच्यापेक्षा जास्तच प्रॉपर्टी आहे रामास्वामींकडे, जस्टिस रामास्वामींकडे आहे. असं लक्षात आल्यानंतर त्यांच्यापुढे मग चौकशी लावली होती. आणि त्यावेळेला हा जो इश्यू आहे इम्पीचमेंट वॉज ॲडमिटेड बाय स्पीकर रबी रॉय. त्यावेळेला रबी रॉय हे स्पीकर होते. ही फ्रेंड्स केस आहे ती 1990च्या काळातली आहे. तर त्यावेळेला त्याच्यानंतर काय झालं की लोकसभा डिझॉल्व्ह झाली, म्हणजे ही ॲडमिट झाली पार्लमेंटमध्ये, ही केस ॲडमिट झाली आणि त्याच दरम्यान लोकसभा डिझॉल्व्ह झाली. BP सिंगांचं गव्हर्नमेंट होतं आणि ते डिझॉल्व्ह झाले. आणि त्याच्यानंतर मग काय झालं की नवीन लोकसभा अस्तित्वात आली. तेव्हा रामास्वामींचं असं म्हणणं होतं की नवीन लोकसभेला हा विषय चर्चा करता येईल का, कारण ऑलरेडी ज्या लोकसभेसमोर हा विषय होता ती डिझॉल्व्ह झाली आहे, त्यान ऑटोमॅटिकली तो विषय संपलेला आहे. मग ही केस परत कोर्टात गेली. मग कोर्टात गेल्यानंतर असा प्रश्न निर्माण झाला की येस वेदर द न्यू लोकसभा has given any kind of right to entertain that suit. तर कोर्टाने येस म्हणून दिला. का, कारण स्पीकरने ती ऑलरेडी ॲडमिट केलेली होती. एकदा केस ॲडमिट झाल्यानंतर लेट अस सी ना, नवीन लोकसभा येऊ दे, ते त्याच्यावर मतदान करतील, काय काय होतं लेट अस सी ना व्हॉट कॅन बी हॅपन नेक्स्ट टू दॅट. आधीचपासून तुम्ही का ते टेन्शन घेऊन नाही नाही म्हणत बसताय. त्याचबरोबर 3 जजेसची कमिटीही इस्टॅब्लिश केलेली होती की ह्यांच्यावर जे चार्जेस लावलेले आहेत हे सगळे खरे आहेत का, खरंच यांनी मिसयूज पॉवरचं केलेलं आहे का, खरंच हे करप्शन केलेलं आहे का, ह्याच्यासाठी कमिटी पण स्थापन केलेली होती. मग ह्याच्यामध्ये जेव्हा निर्णय घ्यायचा होता किंवा पार्लमेंटमध्ये जेव्हा ह्याच्यावर वोटिंग चाललं त्यावेळेला काँग्रेसचे सगळे मेंबर्स ॲबसेंट राहिले. मग आता ती मेजॉरिटीनी पास झालं असं म्हणायचं का, असा बिग क्वेश्चन्स त्यावेळेला निर्माण झालेला होता. कपिल सिब्बल हे त्यांच्या बाजूनी केस प्लीड करत होते. त्याचबरोबर जेव्हा पहिली लोकसभा डिझॉल्व्ह झाली आणि दुसरी आली तेव्हा जस्टिस रामास्वामींनी आपल्या वाईफच्या थ्रू सुद्धा एक पिटिशन दाखल केलेलं होतं. ह्या केसमुळं असं लक्षात आलं की बाबा खरंच कॉन्स्टिट्यूशनमध्ये रिलेटेड टू दिस सब्जेक्ट मॅटर अमेंडमेंट करण्याची गरज आहे. म्हणजेच हे रिलेटेड टू द सुप्रीम कोर्ट आहे. ओके, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टच्या पॉवर्स ज्या आहेत ते कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. ते यू नो व्हेरी वेल की सुप्रीम कोर्टचे काही जे डिसिजन्स असतात, निर्णय असतात, दॅट इज अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. जर तुम्ही ते पाळत नसाल दॅट इज अ कॉन्टम्प्ट ऑफ अ कोर्ट. देर आर 2 काइंड्स ऑफ कॉन्टम्प्ट, एक सिव्हिल कॉन्टम्प्ट अँड क्रिमिनल कॉन्टम्प्ट. सिव्हिल कॉन्टम्प्ट मीन्स द ऑर्डर जजमेंट विच इज पास्ड बाय द कोर्ट. If you are not acting on that order or judgment, then that is a contempt of a court. Criminal contempt म्हणजे you are publishing, जजनी जे काही डिसिजन दिलाय त्याच्यावर विरोधात तुम्ही जर काही स्टेटमेंट पब्लिश करत असाल then that is called as a criminal contempt and you are liable for punishment. त्याच्यानंतर ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे सुप्रीम कोर्टला. ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय, when there is a conflict between the 2 states. अलमट्टी डॅमचं भांडण आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये, तर ते मग महाराष्ट्राच्या कोर्टात जाईल, हायकोर्टला जाईल का कर्नाटकच्या हायकोर्टला जाईल असा प्रश्न निर्माण होतो. ॲट दॅट टाइम द सुप्रीम कोर्ट हॅज गिवन अ राईट टू डिसाइड दीज मॅटर्स. किंवा गव्हर्नमेंट इज इन वन साइड अँड अदर स्टेट साइड इज इन अनदर साइड्स, then these cases decided by the Supreme Court and this is called as a original jurisdiction. Then there is a appellate jurisdiction. हायकोर्टचे जे डिसिजन्स असतात ते आपल्याला जेव्हा मान्य नसतात then we are appealing in a सुप्रीम कोर्ट. म्हणजेच कॉन्स्टिट्युशनल मॅटर्स असतील, सिव्हिल मॅटर्स असतील, क्रिमिनल मॅटर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टच्या डिसिजनच्या विरोधात अपील करू शकता. बट देर आर सर्टन एक्सेप्शन्स ऑल्सो देअर. ओके, then next आहे ते स्पेशल लीव टू अपील विच इज ग्रँटेड टू द सुप्रीम कोर्ट स्पेशल पॉवर रिलेटेड टू द सब्जेक्ट मॅटर. 4th झाली. 5th आहे ते ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन. सुप्रीम कोर्ट इज अ गॅरंटर अँड प्रोटेक्टर ऑफ अवर Constitution. Suppose if there is any conflict and President thinks that
की वी नीड टू टेक ॲडमिशन फ्रॉम द सुप्रीम कोर्ट. तर लॉ पॉईंटवर जेव्हा प्रेसिडेंट ॲडव्हाइस घेतात त्यावेळेस सुप्रीम कोर्ट गिव्स अ ॲडव्हाइस ऑन दॅट बिल ऑर वॉट एव्हर द सब्जेक्ट मॅटर रिलेटेड टू द लॉ. तर केरला एज्युकेशन बिलच्या वेळेला सुप्रीम कोर्टाने काय केलं होतं, ॲडवाइस प्रेसिडेंटला केलं होतं. पण माइंड इट व्हेरी वेल फ्रेंड्स, द ॲडवाइस इज नॉट बाइंडिंग अपॉन द प्रेसिडेंट, इट्स अ मियर ॲडवाइस. ओके. किंवा अयोध्या प्रकरण असेल, अयोध्या प्रकरणाच्या बाबतीत पण यूपीमध्ये घडलेला किस्सा आहे. सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की इथे काही करू नका तर त्यावेळेला तिथे काय झालं तर साधूंना तिथे जागा देण्यात आली होती. then सुप्रीम कोर्टने विचारलं की आम्हाला तुम्ही एवढं सांगून सुद्धा तुम्ही ते करताय. then at that time ministry was punished for 1 day and fine also. म्हणजेच काय की the decision which is given by the Supreme Court is binding. Then here is another one question friends, whether the decision of the Supreme Court binds upon the Supreme Court itself. No, the decision of the Supreme Court binds upon all the inferior courts, but the decision of the Supreme Court is not binds upon them. We already seen the Golaknath's case, Keshavananda Bharati's case. These cases are milestone and history in our constitution. बरोबर. म्हणजेच काय सुप्रीम कोर्टचा डिसिजन त्यांच्यावर बाइंडिंग नसतो, ते ओव्हररूल करू शकतात त्यांचा स्वतःचा डिसिजन, अर्लियर डिसिजन. म्हणजे सुप्रीम कोर्टच्या आता आपण पॉवर्स बघितल्या. सुप्रीम कोर्ट काय आहे, त्यांची अपॉइंटमेंट कशी होते, त्यांना कामावरून कसं काढून टाकलं जातं, कामावरून काढून टाकलं असं म्हणणार नाही मी, हाऊ दे रिझाइन्स फ्रॉम देअर पोस्ट असं म्हणू शकतो आपण, किंवा ते हाऊ दे गिव्ज अ रेझिग्नेशन. तर फ्रेंड्स आज आपण सुप्रीम कोर्ट आणि त्याच्याशी रिलेटेड पॉवर्स आणि त्यांची अपॉइंटमेंट अँड रिमूव्हल आज आपण कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण हायकोर्टशी रिलेटेड बघणार आहोत. तर मला वाटतंय की आपण ह्याच्यावर आपण व्हॉट्सअपला डिस्कस करूच. माझी अपेक्षा आहे की तुमच्याकडून मला कॉमेंट्स यावेत, काही बदल असेल तर तो तुम्ही मला सुचवावा अशी माझी अपेक्षा आहे. टेक केअर फ्रेंड्स.